हं. तुम्ही तुमच्या मुलांना ही गोष्ट समजवली आहे का? जगाला दोष देणं व्यर्थ आहे. त्यापेक्षा स्वतःला समजून घेतलं पाहिजे. कारण जो स्वतःला समजून घेतलाय तर दुसऱ्या कोणाला तरी कसा समजेल? तो स्वतःला चांगल्या प्रकारे समजून घेणं याचाच अर्थ राम आहे. उदाहरणार्थ, शाळेत जेव्हा टीचर मुलाला ओरडते, तेव्हा इगो हर्ट होतो, की टीचर का ओरडली आहे? कोणत्या चुकीमुळे ओरडली आणि ती चूक सुधारली पाहिजे ह्याच्याकडे लक्ष असलं पाहिजे. तर त्या सिच्युएशन मध्ये तुला टीचरला दोष द्यायचा आहे, की समजून घ्यायचंय स्वतःला, की अरे बापरे! ही चूक झाली माझ्याकडून. ओके, मी एक्सेप्ट करते ही चूक आणि ती पुन्हा रिपीट नाही करणार यासाठी मी जागरूक राहते. म्हणजेच काय झालं, या सिच्युएशन मध्ये स्वतःला समजून घेतलं. ओके, या सिच्युएशन मध्ये माझी चूक आहे तरी मला राग येतो, तर टीचरने का ओरडलं मला? सो प्रत्येक अशा सिच्युएशन मध्ये तुमच्या मुलाने जर स्वतःला समजून घेतलं म्हणजे याचा अर्थ राम होईल. सो प्रत्येक सिच्युएशन मध्ये तुमच्या मुलाने स्वतःला समजून घेण्याची कला अवगत केली आहे का? ती जागरूकता प्रत्येक पॅरेंट्सने आपल्या मुलांमध्ये दिली पाहिजे. थँक यू.